नमस्कार, अर्चनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण रव्याचा उपमा बनवणार आहोत. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी रवा घेतलेला आहे, जाडा बारीक कोणताही चालेल. कांदा घेतलेला आहे कापून, मिरची पण कापून घेतलेली आहे, कांद्यामध्येच टाकलेली आहे. टमाटर, शेंगदाणे, मोहरी, जिरे एकत्र आहे. तिखट, मीठ, हळद, तूप, तेल, कढीपत्ता आणि कोथिंबीर. सुरुवातीला आपण गॅसवरती कढई ठेवूया. आता आपण त्याच्यामध्ये तूप टाकूया. तुमच्या आवडीने कमी जास्त घेऊ शकता. आता आपण याच्यामध्ये रवा टाकूया. आता याला हलवून घेऊया छान. हे बघा, अशा पद्धतीने आपण भाजून घ्यायचं आहे हलवत हलवत. हे बघा, आता आपण याला लाल होईपर्यंत भाजायचं आहे असं. हे बघा, हे आपला लाल झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊया, याला थंड करूया. आता आपण पाणी गरम करायला ठेवूया. हे बघा, आता आपलं हे पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. आता आपण याला साईडला ठेवूया आणि याच्यावरती कढई ठेवूया. कढईमध्ये तेल टाकूया. तुम्हाला तूप हवं असेल तर तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता. हे बघा, थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकूया. आता आपण याच्यामध्ये कांदा आणि मिरची टाकायची आहे. याला हलवून घेऊया. हे बघा, आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकूया. याला पण हलवून घेऊया. आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. हे बघा, याला छान असं हलवून घ्यायचं आहे. असा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपण याच्यामध्ये तिखट टाकायचं आहे आवडीनुसार. तुम्हाला कमी जास्त हवं असेल तसं तुमच्या आवडीने टाका. हळद, थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला, जास्त नाही टाकायची आहे. हे बघा, आणि चवीनुसार मीठ. आता एकदा आपण याला हलवून घेऊया. हे बघा, चवीनुसार मीठ टाकले आहे. आता आपण टमाटर टाकून देऊया. हे बघा, याला छान हलवून घ्यायचं आहे. आता आपण जे रवा भाजलेला होता तो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. हे बघा, टमाटर थोडंसं होऊ देते. आता रवा टाकूया. हे बघा, याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूया. आता पूर्णपणे मिक्स करून घेऊया आणि आपण पाणी जे गरम केलेलं होतं ते याच्यामध्ये टाकायचं आहे आता आपल्याला. हे बघा, मी भरपूर पाणी टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला याला छान हलवत 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 आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे छान. म्हणजे आपलं पूर्ण पाणी रवा पिऊन घेतो. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे छान. थोडंसं करते. आता आपण याच्यावरती थोडंसं झाकण ठेवून देऊया. म्हणजे थंड झाल्याच्या नंतर हा खूप मोकळा मोकळा होतो. थोडंसं झाकण ठेवून शिजूया आपण. हे बघा, अशा पद्धतीने केलेलं आहे. हे बघा, थोडंसं हलवून घेते. हे बघा, अशा पद्धतीने आपला हा
तयार झालेला आहे. आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, अशा पद्धतीने आपला रव्याचा उपमा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.